मोकळे. बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वात तुम्ही निवडणुका लढलात, पण आता तुम्ही असं म्हणालात की आम्ही मुख्यमंत्री पदाचा चेहरा प्रोजेक्ट केला नाही. पण आता नेमकी काय स्थिती असेल? मुख्यमंत्री पदावर भाजपचा दावा असेल का? कारण बिहारमध्ये क्रमांक 1 चा पक्ष म्हणून भाजप उदयास आलेला आहे. नाही, मागच्या वेळी सुद्धा आम्ही क्रमांक 1 होतो, तरी सुद्धा आम्ही नितीशजींना मुख्यमंत्री केलं होतं. मला वाटतं हा निर्णय आमचं पार्लमेंटरी बोर्ड केंद्रातले नेते घेत असतात, त्यामुळे ते उद्या परवा याची चर्चा करून निर्णय नितीशजींबरोबर बोलून करतील. पण जागांच्या बाबतीत म्हटलं तर तुमच्यात म्हणजे भाजपत आणि JDU मध्ये काही फार फरक नाहीये. 8 ते 10 जागांचा फरक आहे. अशा वेळेस ज्या व्यक्तीच्या नेतृत्वावर आपण निवडणुका लढलो त्यांनाच पुन्हा संधी नेतृत्व म्हणून द्यावी, मुख्यमंत्री म्हणून द्यावी, असं भाजपत मत बनतं आहे. मी तेच म्हटलं की हा सगळा निर्णय सगळे 5 पक्षाचे नेते दिल्लीत बसून करतील आणि ह्याच्यावर ते निर्णय घेतील. तावडेजी, महाराष्ट्रातून प्रतिक्रिया येत आहेत बिहार निवडणुकांच्या निकालावर. शिवसेना UBTचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी असं ट्विट केलंय. त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे की अगदी महाराष्ट्र पॅटर्न टाईप हा निकाल लागलेला आहे आणि जी आघाडी सत्तेत येणार होती त्यांना 50 जागांच्या आतच आटोपून टाकलं. मग त्यांनी खरं ते सांगितलं, त्यात काय. आणि संजयजींना त्यांच्या आरोग्यासाठी शुभेच्छा. त्यांचं असंही म्हणणं होतं की भाजप आणि राष्ट्रीय निवडणूक आयोग, बिहार निवडणूक आयोग हातात हात घालून काम करत होते, त्यामुळे असे निकाल लागणं स्वाभाविक होतं. मला वाटतं हॉस्पिटलच्या बेडवर बसून अशी माहिती काही गोळा होत नाही, त्यामुळे संजयजींनी लवकर बरं व्हावं, फील्डमध्ये यावं आणि खरी माहिती घ्यावी. भाजपचे बिहारमधले निकाल देशाच्या राजकारणावर काय परिणाम करू शकतात हे एक, आणि महाराष्ट्रातही आता स्थानिक स्वराज्य संस्था आणि विशेषतः मुंबई महापालिका निवडणुका अवघ्या 2 महिन्यावर आहेत. तर या निकालांचा देशाच्या राजकारणावरही आणि राज्यातल्या स्थानिक निवडणुकांवरही काय परिणाम होऊ शकतो? मला वाटतं बिहार हे अतिशय महत्त्वाचं राज्य होतं की 20 वर्ष नितीशजींचं सरकार या ठिकाणी होतं, त्यामुळे यावेळी ते नक्की जाईल असे सगळे म्हणत होते. पण ज्या पद्धतीने निवडणूक आम्ही सगळ्यांनी मिळून लढवली, एक ज्या पद्धतीने गेली काही वर्ष सातत्याने मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश विकासाची कामं चालली आहेत 2, त्यामुळे इथे ते निवडून आलं. बिहारसारखं हिंदी हार्टलँडमधलं मोठं राज्य निवडून येणं ही खऱ्या अर्थाने एक मोठी झेप आहे असं माझं मत आहे. आणि त्या पद्धतीचं यश हे या ठिकाणी मिळालं आहे, याचे परिणाम नक्कीच या देशाच्या राजकारणामध्ये होणार आहेत. महाराष्ट्रात यातलं काय होईल तर मला असं वाटतं की मोदीजींच्या नेतृत्वाखाली जे यश आज देशभरात मिळतं आहे, त्यांच्याच नेतृत्वाखाली काम करणारे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांना सुद्धा जनता तसंच यश देईल. कारण जे मुद्दे नाहीत, वोट चोरी असे मुद्दे घेऊन ते लढत आहेत, त्यामुळे मला वाटत नाही की अशा मुद्द्यांवर त्यांना मतं मिळतील. बिहारची जशी प्रतिष्ठेची निवडणूक होती तशी 2 महिन्यात होत असलेली मुंबई महापालिका ही भाजपसाठी आणि महायुतीसाठी प्रतिष्ठेची आहे. काय वाटतं की दुसऱ्या बाजूला तुमचा महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र दिसत आहेत सध्या तरी? नाही, मला वाटतं ज्या पद्धतीने मी सोशल मीडियावरच पाहतोय की जो ठाकरेंचा नोकर तोच नगरसेवक, असं कुठल्या व्यक्तीचा नोकर जनता निवडून देणार नाही. जनता आपला प्रतिनिधी, नोकर पण नाही, आपला प्रतिनिधी निवडून देईल. त्यामुळे ज्या पद्धतीचा प्रचार शिवसैनिक किंवा मनसैनिक करत असतील तर मला वाटतं दुर्दैव आहे. या निकालांवरून असं म्हणता येईल किंवा असं एक विश्लेषण करता येईल की जे भाजपचं स्वप्न आहे मुंबई महापालिकेवर भाजपचं कमळ फुलताना दिसणं, ते या निकालातून प्रतिबिंबित होते किंवा पुढचीही वाटचाल असू शकेल? हां, मला असं वाटतं की केवळ भाजप नाही तर महायुती जी आहे महाराष्ट्रामध्ये, त्यांचं राज्य हे सगळ्या महानगरपालिकांमध्ये, नगरपालिकांमध्ये, जिल्हा परिषदेमध्ये येत्या काळात 100% दिसेल. शेवटचा प्रश्न की राष्ट्रीय स्तरावर आता तुम्ही नेतृत्व करता आहात, अनेक राज्यांना भेटी देतात, राष्ट्रीय महासचिवही आहात. बिहार निवडणुकीमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकांचा अनुभव, तुम्ही तेव्हाही प्रभारी होतात, आणि या निवडणुकांचा अनुभव बिहारमधल्या दोघांमध्ये काय फरक सांगाल? नाही, गेल्या निवडणुकीत मी एका क्षेत्रापुरता होतो आणि माननीय देवेंद्र फडणवीस आमचे निवडणूक प्रभारी त्यावेळी बिहारचे होते, पण ते निवडणुकीपुरते होते. मी बिहार प्रदेश प्रभारी गेले 2.5 वर्ष आहे. मी दोन्ही वेळेचा फरक पाहतोय की यावेळी लोजपा म्हणजे चिराग पासवाने NDAमध्ये आले, एकत्रितपणे लढले आणि मधल्या 5 वर्षाच्या काळामध्ये बिहारच्या जनतेला विकासाकडे आणण्यामध्ये आम्ही बऱ्यापैकी यश मिळवलं असं नक्की सांगेन. TV9 मराठीशी बातचीत